पार्टी करण्यासाठी निमित्ताची गरज नसते, पण युगानुयुगे रखडलेली पार्टी ज्या निमित्ताने मिळणार होती ते मी सांगणार तेवढ्यात लालपरी धडपडत मिनी ब्लॉग मध्ये आली आणि चालता चालता कधी सुसाट वेगात ग्रीष्म ऋतूमध्ये बहरलेल्या निसर्गाचा आनंद घेत या मावशींना म्हणत जालना भूअड्ड्यावर कधी उतरलो हे कळलंच नाही. तेवढ्या तिथे साक्षात स्वर्गाधिपती देवेंद्र माझी वाट पाहत असताना नेहमी सारखंच त्यांना मी सलामी द्यायला सांगणार होते. तेवढ्यात असं विचारून त्यांनी माझ्या 51व्या मिनी ब्लॉग मध्ये सह अभिनेता म्हणून बळजबरीने पदार्पण केलं. मग हीच ती वेळ आणि हाच तो क्षण म्हणून जिथे बहिणबाई आमचं स्मरण करत भोजन यादीच्या किमतीवर आधीच नजर टाकत होत्या, त्या उत्सव स्थळी आम्ही दत्त म्हणून प्रकट झालो. पण माझ्या भुकेचा अंदाज नसल्याने बहिणाबाईने आर्थिक दक्षता म्हणून फक्त रगडा मागवला आणि आम्ही शुभस्य शीघ्रम म्हणत लोण्याने माखलेला पाव रसरशीत असलेल्या भाजीत बुडवून खाताच त्यांनी विचारलं. इकडे माझा जठराग्नी प्रज्वलित झाल्याने वेग तीव्र असला तरी यजमानांचा वेग मंदावला होता आणि हे बघून भ्राताश्री मला प्रोत्साहन देत त्यांच्याकडे बघून मंद मंद हसत